काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडून का दुसरीकडे जायला लागलं हा इतिहास किती लोकांना माहीत आहे? का त्यांना त्यांची घरं दार सगळं सोडून जावं लागलं? का म्हणजे ते त्यांचेच लोकांवर विश्वास ठेवला. रोज त्यांना दूध घालणारा, भाजी विकणारा, आजूबाजूचे ते जात धर्म सगळं विसरून आपण इथे राहतो ही आपली लोक म्हणून त्यांच्यावर खूप खूप विश्वास ठेवला. हे सगळ्याचं थोडंसं इतिहासात गेलो तर आपण बघू शकतो कसं जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट तयार झालं आणि ते लोकल माणसांना कसं ट्रेनिंग दिलं आणि जवळजवळ हे 1983-84 पासून चालू झालं आणि 1990 मध्ये लाखो पंडित काश्मीर सोडून गेले. आणि हे सगळ्याला मेन कारण म्हणजे तिथले लोकल पीपल. जानेवारी 19, 1990 मध्ये सगळे मस्जिदींमधनं एकदम अनाउन्समेंट केली गेली, तुम्हाला ताबडतोब सोडून जायचं आहे, पण जाताना तुमचे मुली आणि बायकांना सोडून जावा. लोक घाबरले हो आणि लाखो लोकांनी आहेत त्या कपडेवर गाव सोडला. जे सोडलं नाही त्यांची हत्या केली गेली. एवढेच का, जस्टिस गंजी त्यांची पण हत्या केली गेली आणि त्यांचे बायकोला कुठेतरी घेऊन गेले. ती आजपर्यंत सापडलेली नाही. ह्या लोकांचा काय मानस होता माहितीये का? त्यांना 1990 मध्ये 26 जानेवारीच्या दिवशी पाकिस्तानचा झेंडा तिथे होइस्ट करायचा होता. पण तेव्हा जगनमोहन मल्होत्रा हे गव्हर्नर होते. ते खूप स्ट्रिक्ट गव्हर्नर होते. ते लिहिलेलं पुस्तक वाचा तुम्ही, माय 1000 टर्ब्युलन्स. ते तुम्हाला हे सगळं कळेल. ते म्हणतात DIG सुद्धा घरातनं बाहेर यायला तयार नाही. इवन पोलीस ऑफिसर्सवर सुद्धा हे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटनं ताबा घेतलेला होता. आणि अशा वेळी ह्या लोकांना हे कसा विश्वास ठेवायचा? मेन हे बघा, बाहेरचे लोकांचं आपण समजू शकतो. हे त्यांच्या बरोबर एकत्रात राहिलेली माणसं. दूधवाला येतो, रोज दूध घालणारा, तो म्हणतो उद्यापासून तुमचं घर माझंच होणार आहे. विचार करा कसं झालं असेल ओव्हरऑल. त्यामुळे 1990 मध्ये बरेच लाखो काश्मीरी पंडितांनी काश्मीर सोडलं. ते 35 वर्ष झाली तरी अजूनही त्यांचे घराकडे गेलेले नाहीत. अहो, त्यांच्यावर कसं काय सगळं ते हे केलं असेल, सोसलं असेल. खूप अवघड परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा काश्मीरचा इतिहास वाचायला पाहिजे. इवन सहना विजयकुमार हे बरीच पुस्तकं त्याच्यावर लिहिलेली आहेत. ते काश्मीरचे इतिहासावरच बरंच अध्ययन केलेलं आहे. हे वाचलं का नाही? आपल्याला
काश्मीरी पंडितांचं दुःख कळते आणि आज सुद्धा आजचे ह्या घडीला सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही. हॅव अ गुड डे.